महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना चॅलेंज। तर सीएम म्हणतील ती जागा आणि वेळ। खासदार सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांनी स्वीकारलं आव्हान। बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची ऑफर। मुंबईत बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची माहिती। हिंदुत्ववादी संघटनेकडून यवतमाळमधील राळेगाव बंदची हाक। राळेगाव तालुक्यातून 34 मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांच्या निषेधार्थ बंद। मानवी तस्करीचा भाजप जिल्हाध्यक्षांचा आरोप। नागपुरात धार्मिक चालीरीतींचं पालन करण्यासाठी एनजीओ मधील तरुणींवर दबाव। एनजीओ चालक रियाज काझी याला पोलिसांकडून अटक। एनजीओ चालकाकडून 2 वर्षापूर्वी तरुणीचा विनयभंग। परतवाडा प्रकरणातील आरोपी आयांची चक्रावून टाकणारी लाईफस्टाईल। पिस्तूल, 3 ते 4 आयफोन, थार गाडी आणि पैशाच्या बंडलाचा व्हिडिओ समोर। टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक माहिती। कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडितेने कॉर्पोरेट जिहाद सोसल्याची माहिती। कुटुंबाची जबाबदारी असल्यानं नोकरीसाठी धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर 27 एप्रिलला सुनावणी। प्रकरण उघडकीस आल्यापासून निदा खान फरार। बीएमसीच्या निधी वाटपात साटम फॅक्टरची चर्चा। साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खैरात। 6 नगरसेवकांना 39 कोटींचा निधी। साटम यांच्या नातेवाईकाला 9 कोटींचा निधी। टिटवाळ्यात एमडीएमए ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त। आरोपी महिलेकडून 6 कोटींच्या 5,000 गोळ्या जप्त। पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील लिफ्ट कोसळली। लिफ्ट कोसळल्यानं 4 प्रवासी अडकले। सुदैवानं कुणालाही दुखापत नाही। लिफ्टमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता। मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा। अवकाळीसह गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान। सांगली, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर मधल्या पिकांचं मोठं नुकसान। भेंडवळमधील घटमांडणीचं भाकीत। देशावर नैसर्गिक आपत्ती आणि अर्थव्यवस्था ढासळण्याचा अंदाज। तर शेवटच्या 2 महिन्यांमध्ये चांगला पाऊस, मात्र अतिवृष्टीनं पिकांचं नुकसान होणार। होर्मुझची नाकेबंदी उठवल्याशिवाय अमेरिकेशी चर्चा होऊ शकत नाही। इराणची भूमिका। तर युद्धबंदीवर चर्चेसाठी अमेरिकेचं शिष्टमंडळ पाकिस्तानात आल्याची माहिती। जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप। आओमोरीमध्ये सुनामीचा इशारा।